निकाल लवकर लागत नाही आणि म्हणूनच आरोपींची जी हिंमत आहे ती वारंवार वाढत चालली आहे। इथे अनेक वर्ष जी आहे ते अडगळीत अनेक एसटी पडलेले आहेत। अनेक ठिकाणी आपण बघितलंय की घाणेरडं साहित्य तिथं मिळालेलं आहे। परत अवैध धंदे जे आहेत ते अशा ठिकाणी केले जातात। मग एखादी घटना झाल्यावरच परिवहन खातं जागा होणार आहे का, सरकार जागा होणार आहे का? फक्त स्वारगेट बस स्थानक नाही, आता परिवहन खात्याने महाराष्ट्रामध्ये त्यांचे जिथं जिथं बस स्थानक आहेत तिथं तिथं महिला सुरक्षा समिती नेमली पाहिजे। कारण अशा घटना जर होत असतील तर महिला पुढे येणार कशा? कालपासून आम्हाला महिलांचे तरुणींचे फोन येत आहेत की आम्ही आता बाहेर जात असतो, आम्हाला भीती वाटायला लागली आहे। मग ही भीती जेव्हा वाटायला लागते तेव्हा मला वाटतंय की हे गंभीर आहे। त्यामुळे तातडीने या आरोपीला अटक झाली पाहिजे, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाचाही लवकर निकाल लावा हो, कारण त्याला फाशी झाली पाहिजे। दरवेळी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण जातं आणि कुठलाही निकाल लवकर लागत नाही आणि म्हणूनच आरोपींची जी हिंमत आहे ती वारंवार वाढत चालली आहे।